बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे स्थलांतर थांबवा, ग्रामस्थांचे शाखेसमोर उपोषण। शेवगाव तालुक्यातील वरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी होऊ नये यासाठी ग्रामस्थांचे वरूर बँकेच्या शाखेसमोर उपोषण। शेवगाव तालुक्यातील वरूर या गावातील ग्रामस्थांनी आज मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी होऊ नये यासाठी उपोषण सुरू केले आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बँक सर्व सुविधांनी संपन्न असूनही बँकेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी केल्यानंतर ग्राहकांना याचा त्रास सोसावा लागणार आहे। तरी हे बँकेचे होणारे स्थलांतर तात्काळ थांबवावे या मागणीसाठी वरूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बँकेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले आहे। इथली बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा गेली 42 वर्षापासून इथे चालू आहे। या बँकेत कोणताही फ्रॉड नाही, काही नाही। प्रशासन, बँक प्रशासन, खातेदार एकदम चांगलं वातावरण आहे, चांगलं सर्व्हिस त्यांना मिळते। चारी बाजूला डांबरी रोड आहेत, सगळ्या सुविधा असताना अचानक यांनी बँक हलवण्याचा निर्णय घेतला आहे। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की शेवगावात सगळं सुविधा असताना ग्रामीण भागात महाराष्ट्र सगळं केंद्र सरकारसह ग्रामीण भाग म्हणतो खेड्याकडे आर्थिक सुबत्ता आली पाहिजे। मग ही बँक का हलवती 42 वर्षापासून? 18 राष्ट्रीयकृत बँक शेवगावात आहेत, 150 बँकेचं पतसंस्थेचं जाळं आहे, आर्थिक चलन शेवगावमध्ये कितीतरी। मग या गावाला, या बँकेला 9 गावाची संलग्न गावासाठी बँक ही, 9 गाव याला जोडलेले असताना जवळजवळ 13 ते 18 हजार खातेदार आहेत। इथं अपंग आहेत, शिष्यवृत्ती आहे। या गावामध्ये काय नाही, या गावामध्ये हायस्कूल आहे, शाळा, सगळ्या मराठी शाळा आहे, तीर्थक्षेत्र हे सगळं। माझं नाव रायमान शाकीर सय्यद, वरूर। मी अपंग आहे आणि इथून बँक गेली नाही पाहिजे, नाही तर मी आत्महत्या करीन। बँक नाही गेली, अधिकारी आले होते, अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं? बँक नाही गेली पाहिजे। बरं, मी मला शेवगाव जाता येत नाही जाता येते। पायाने अपंग आहे का तुम्ही? हां, दोन्ही पायाने अपंग। बरं, आजी कशासाठी बसलो आपण इथं उपोषणाला? आपण उपोषणाला असं बसलो का माझी परिस्थिती तुम्ही तुम्हाला नाजूक आहे, आम्हाला 10 रुपये जर द्यायला नाही तर आम्ही करायचं काय? दादा एवढं काम करायचं आणि यायचं इथं यायचं बसत होतं तांदळा पांदळ एवढी जैन जत्रा बसली, तुम्ही मानून आमचं घ्यावं लागल। आणि मागासवर्गीय माणूस तुम्ही एक काम करा, म्हाताऱ्या माणसाची सोय तुम्हाला करणं गरज आहे आणि म्हाताऱ्या माणसाला तुम्हाला दया उभं राहू द्या आमची। आज 2 रुपये काढा गेलं तर आम्ही कशाने काढायचे, कशाने यायचं, कशाने जायचं, काय करायचं हे तुमची तर आमची दखल तुम्ही घ्यायलाच पाहिजे आणि आज आम्हाला निर्णय लावलाच पाहिजे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।